परी कुठं चालली म्हटलं तू? हा, नवीन साडी गिडी पर्स, कुठं जायची तयारी आहे म्हटलं हे? कुठे काय कुठे कुठे जात असते मी रोज जॉबला जाते ना. मग मला कशाला रोकत आहे तुला माहित आहे ना की मी रोजच जॉबला जाते आणि मला तुझ्याच ऑफिसला जावं लागते, हे पण तुला माहित आहे. तरी पण मला विचारताय तू. परी सगळ्या ऑफिसमध्ये गोष्टी चालू आहे म्हटलं त्या बॉसच्या आणि तुया, समजलं? बिलकुल जॉबला जायची गरज नाही आहे त्या ऑफिसमध्ये. माझा बॉस चांगला आहे ना, मी तुला किती वेळा सांगून चुकलो, तू ऐकून काऊन नाही राहिली आहे? तसंच असते ते, ज्यांची जळते ना त्यांना असं वाटत आहे की दुसरी मुलगी कशाला ठेवली आणि ही तर सुमितची बायको आहे. हा, बाकीच्या पण मुली आहेत ना ऑफिसमध्ये, पण त्या माझ्या एवढ्या सुंदर नाहीत ना. मग त्यांना थोडीशी जेलसी फील होत असेल ना की बा आपल्याला नाही ठेवलं सेक्रेटरी म्हणून आणि हिलाच का ठेवलं सुमितच्या बायकोला. सुमित, तुला ना प्राऊड फील व्हायला पाहिजे या गोष्टीवर की आपल्या बायकोला आपल्या बॉसने सेक्रेटरी म्हणून चूज केलेलं आहे. किती तुला प्राऊड व्हायला पाहिजे माझ्या गोष्टीवर. पण तुला ना नेहमीच माझी खुशी कधी पण खटकलेलीच आहे. कधीच तुला माझी खुशी आवडत नाही की मी कधी आनंदात राहिली पाहिजे, माझ्यासाठी कोणी काहीतरी केलेलं पाहिजे, हे तुला ना कधीच आवडलेलं नाही. तू नेहमी तुझ्या इगोवरच जगत आलास. हो, आणि आता पण तुला इगो आहे आणि तू तुझ्या फॅमिलीला कधीच सोडू शकणार नाही. तुझ्या फॅमिलीने तुझा विचार केला नाही, पण तू नेहमी त्यांचा विचार करत राहतोस म्हटलं. परी तसं नाही आहे ती, समजलं? तुला तुला काहीच माहित नाही म्हटलं याच्यातलं. माहित आहे राजेश दादा किडनॅप झाला म्हटलं. मग राजेश दादा सापडून नाही राहिला, आज 3 दिवस झाले. हा, मोहिनी वहिनीची रडू रडू हालत खराब होऊन गेली म्हटलं. घरातले कोणी जेवून नाही राहिलं, जसं अन्न केलं तसं तसं राहून राहिलं म्हटलं घरात. मग मग भावाच्या नात्यानं माझं काही ना काही कर्तव्य आहे ना. जरी मला रागानं काढून दिलं असं बाबानं घराच्या बाहेर, म्हणून मी काय सगळं विसरून जाऊ? बापाले बाप नाही म्हणू, मायले माय नाही म्हणू, भावाले भाव नाही म्हणू, काहीच नाही म्हणू काय? हो, माहित आहे मला. त्या दिवशी तुझ्या बहिणीचा फोन आला होता. हो, तुझा फोन लागत नव्हता म्हणून मला फोन केला होता. तर मी त्यांना सरळ सांगितलं मला फोन करायचा नाही, काही गरज नाही तुम्हाला मला फोन करण्याची. मी सरळ सांगितलं की मी ड्युटीवर आहे, मी जॉबवर आहे, मला जॉबवर जावं लागते. ते तुम्ही त्याला बघत बसा सुमितला. काय आहे ते त्याला सांगा प्रॉब्लेम तुमच्या, मला सांगू नका बिलकुल पण. मग मला त्याचं थोडंसंही सांगितलं नाही. वहिनीचा फोन आला का काही झालं? हा, बरं झालं मी बाहेर होतो तेव्हा मला पिंट्याला सांगितलं, म्हणे अशी अशी गोष्ट चालू आहे म्हणे, तर जाऊन पाय घरी येते म्हणून मग मी आलो. म्हणून गेलो होतो घरी मी. वहिनीला फोन लावून पाहिला, मग वहिनी म्हणे हो म्हणे असं आहे म्हणे. मग मी गेलो घरी, तेव्हा मला सांगितलं सगळं, तेव्हा मला सगळी हकीकत माहित झाली म्हटलं. कशाला कशाला सांगावं लागते तुला? काय गरज आहे सांगण्याची? काय गरज आहे मी म्हणते. त्यांनी तुझा विचार केला का, माझा विचार केला का? मग आणि तिथं होतं तोपर्यंत त्यांनी आपल्याला काही दिलं का? खर्चाला नाही, काही नाही, आणि फक्त का कोरडच राहणार आहे का तिथे? आणि इथे बघ किती आलिशान बंगला आहे, मस्त, किती छान वाटत आहे. एवढं चांगलं सुख तुला चांगलं वाटत नाही का? त्या झोपडीतच राहायची इच्छा आहे का तुझी? परी मला हे योग्य वाटूनच नाही राहिलाय. काय म्हणा ना, आपण जिथं होतो तिथं चाल, तिथं नसून पटत आपण दुसरं घर घेऊ भाड्यानं, पण इथं राहू नको. कोणाचं वैसान पाहिजे नाही मला. काय मला आवडत नाही कोणाचं हे घेतलेलं. आणि माझ्या बॉसचं तर नाहीच नाही. माझ्या बॉस म्हटलं चांगला माणूस नाही आहे, कितीतरी पोरीची जिंदगी खराब करून बसला आहे तो. त्या पोरी बिचाऱ्या रडून राहिल्या. हो, असं कीचं काही नाहीये, छान आहेत म्हटलं ते सर, खूप छान आहे ते, माझ्याशी खूप चांगल्याने वागतात म्हटलं ते. हो, आणि माझा गैरफायदा घ्यायला ना खूप हिंमत लागते म्हटलं कोणाला पण. बरं चाल, येते मी तुझ्याशी गोष्टी करायला, मला काही जास्त वेळ आहे नाही. बॉस येतीनच आता मला घ्यायला, त्यांची गाडी येते मला रोज घ्यायला, मी त्या गाडीतच जाते. कारण माझ्याकडनं ना ते रिक्षाने वगैरे जाणं होत नाही, खूप ऊन आहे आणि एवढी ऊन माझ्या स्किनला सहन होत नाही, त्याच्यामुळे मी त्यांच्याच कारमध्ये जाते. परी जेव्हा तुझे डोळे उघडन ना म्हटलं, खूप उशीर झालेला राहील, समजलं काय? मला काही पटून नाही राहिलं इथं राहिलं. तुला राहायचं असं नाही तर एकटी राह तू, मी इथून जात आहे म्हटलं. काही गरज नाहीये म्हटलं सुमित जाण्याची, काहीच गरज नाहीये. तुला तिथे कोणी घेणार नाहीये घरात तुझ्या, कशाला जायचा विचार करत आहे? इथेच राहा, मस्त आनंदात राहा इथे. नाही नाही, असा आनंद माझ्या काहीच कामाचा नाही आहे. तो आनंद तूच उपभोग, मला काही गरज नाही आहे. मी आपला माझ्या थोड्याशा याच्यातच सुखी आहे, मला जास्त याचा लोभच नाही आहे. तुला गरज नाही म्हणून कोणालाच नाही का? मला आहे गरज, मला पाहिजे असं आलिशान घर पाहिजे, हा असा बंगला, असं छान राहणं आणि एक खूप छान गाडी. तू तर ते पण नाही घेऊ शकला ना आतापर्यंत. तुला तर कधी कळलंच नाही. मी एवढी छान असून सुद्धा तुझ्या मागे लागली, माझी लाईफ खराब करून घेतली मी. त्याच्याऐवजी मी एखाद्या चांगल्या माणसाच्या मागे लागली असती ना, तर आज म्हटलं मला खूप सगळं काही मिळालं असतं. बरं सुमी, येते मी. तू काय करायचं तुला बघ, आणि तुझ्यासाठी मी जेवायचं करून ठेवलेलं आहे, ते पण तू जेवून घे. मी म्हणजे बाईने केलाय स्वयंपाक, बाई ठेवली आहे मी स्वयंपाकाला. बाई पण परवडली का तुला स्वयंपाकाला ठेवायला? किती पगार देऊन राहिला असा तो तुले? हा, माझ्या पगारात म्हटलं मी बाई नाही ठेवू शकलो कधी, आणि तुझ्या एवढ्याशा पगारात तू बाई ठेवून राहिली? मला काय गरज आहे बाई ठेवण्याची? सर आहेत ना माझे, तेच ठेवतात, त्यांनी ठेवलेली आहे बाई. आधीची होती म्हणते त्यांच्याकडे बाई, तर तीच बाई येते स्वयंपाकाला. तिने स्वयंपाक करून ठेवलेला आहे, तू खाऊन घेशील, जेवण करून घेशील. माझं जेवण झालेलं आहे, आता मला काही जेवण करण्याची गरज नाही. आता मी जाते आणि संध्याकाळला येते परत, भेटू आपण संध्याकाळी.
जाऊ नको तू, बिलकुल जाऊ नको. मी तुला जाऊ देत नाही. तुला तो आता मी बिलकुलही जाऊ देत नाही. तुला जर अनुभव घ्यायचा असेल बॉसचा तर अनुभव घेऊन पाय. तू फक्त जॉबवर जाऊ नको, नाही म्हणून प्रत्येक गोष्टीले माहित पडते तुला, ती ह्या घरात ठेवते काय तर. मी नाही पण गेली ना तरी पण मला काही एवढा त्रास नाही की मी गेलीच पाहिजे. तरी पण मला पेमेंट मिळते म्हटलं. मी नाही केल्याचा पण असं काही नाही की मी गेली तरच मला पेमेंट मिळेल आणि नाही तर मिळणार नाही म्हणून. तर त्यानं तुला तुझी कॅबिनेट पाहून ठेवलंच नाही आहे ना. त्यानं तुला सुंदरता पाहूनच ठेवला आहे ना. सुंदर आहे बा हे, आणि दिमाग नाही आहे हिच्याजवळ, बुद्धीचा वापरही करत नाही, हे त्याला माहीतच आहे. म्हणून त्या बॉसनं तुला ठेवलं म्हटलं. म्हणजे काय म्हणायचं आहे तुला? दिमाग नाही मला? एवढी शिकलेली आहे मी, तरी मला दिमाग नाही आहे. आणि तुला खूपच दिमाग आहे का? खूपच हुशार आहे का तू? मी स्मार्ट आहे म्हटलं, खूप स्मार्ट आहे. तुला काय माहित आहे त्याचं? तुला स्मार्ट मधलं अंतर तरी समजते का? काहीच समजत नाही तुला. तू आहे एक नंबरचा गावंडर. आणि माझा गणी आणि तुझा मेल ना तसा पण जमतच नाही म्हटलं सुमित. पण मी तरी पण तुला ऍडजस्ट करत आहे म्हटलं. सोडून दे ना मग, मला मेलच जमत नाही तर दे सोडून. त्या मला सोडलं, तू मला सोडून काढून राहिली, मला माहित आहे. नाही तर त्या आता कधीच सोडून दिलं असतं मला. पण तू याच्यासाठी नाही सोडून राहिली. तुलाही माहित आहे आपण जर सोडून दिलं याले तर आपल्या बापाची प्रॉपर्टी आपल्याला आयुष्यात भेटत नाही. ते बापानं पहिलेच प्रॉमिस केलाय, जोपर्यंत सुमित सोबत लग्न होणार नाही आणि तू माझ्यासोबत नेहमी करीता येईल दिसशील नाही तर ते तुला काहीच देणार नाही त्याच्यातलं. म्हणून तू माझ्यासोबत राहून राहिली. तू राहिली तरी असते काय? तू जर मला सोडून गेली तर सगळी प्रॉपर्टी त्या बापाची मलाच भेटणार आहे. जाणं तू सोडून, मी तर म्हणतो तुला जाय म्हणून. तू स्वतःच तर जायला तयार नाही आहे. म्हणजे तुला पैसाही पाहिजे, मी नाही पाहिजे. हे तर खूपच झालं मग. मूर्ख आहेत माझे पप्पा. त्यांनी लग्नाच्या वेळेस माझ्याकडे अट ठेवली. त्यांना समजलं नाही की स्वतःची मुलगी त्यांना चांगली होईल की हा जावई होईल म्हणून. पण नाही, त्यांनी तर बस अटच ठेवून दिली. आणि ते पण नेहमी करिता. अरे जाऊ नको, ऐकतच नाही हे नाही काय. आता मला इले सारखं करायला लागणार आता. हे काही ऐकून नाही राहिली, अजिबात ऐकून नाही राहिली आहे. ह्या बॉसनं तर नुसतं डोकं खाऊन टाकलाय. पहिलेच म्हणू येत नाही आम्ही राहिल्या घरात, पण एवढा मागं लागला का नाही पाहायला तर चला आणि पाहायला तर चला. पाहायला आल्यावर बिलकुल घरातून जाऊच नाही दिलं. बाईसाहेबाला तर लयच आवडलं. घर, बॉस, ऑफिस, नोकरी, बस याच्यातच खुश आहे ते आता. नाही पण मला आता थोडंसं घराकडे जाऊन पाहा लागन. राजेश दादा सापडला, काय झालं काय नाही माहित नाही पडलं ना अजून. जाऊनच पाहतो मी, नाहीतरी हे तर गेली आणि माझी ड्युटी गेली. आता माझ्या बिन मला ड्युटी पाहा लागते. काय करू, मला टेन्शनच येऊन राहिलं आता. अरे वैशाली, काऊन काऊन अशी बसली तू? बरं नाही का तुला? तब्येत नाही का चांगली? तब्येत नसेल तर चल बरं दवाखान्यात येऊ, जरासं आपण चेकअप करून. वैशाली काय झालं? काऊन अशी नाराज आहे तू माझ्यापासून? काय केलं मी, सांग ना. माझ्या काही चुकलं काय बा? मी नाही बोलत तुमच्यासोबत, जा आता. मी काहीच नाही बोलणार आहे. काऊन पण झालं काय, सांग ना मला. तू सांग तर तरी. तू सांगशील नाही तर मला समजून कसं कुठं चुकलो मी, काय झालं? नाही, तुम्ही तर चुकतच नाही ना कधी. मीच चुकतो, फक्त वैशालीच चुकते कुठेही. तुम्ही तर चुकतच नाही. राहू द्या, नाही बोलत मी. मला बोलायचं नाही तुमच्यासोबत. पण तू तर बोलूनच राहिली. बोलत नाही म्हणताना बोलूनच राहिली. जा तिकडे, मी नाही बोलत तुमच्यासोबत. वैशाली सांग तर खरी कडे, काय झालं तुला तर? काही दुखून राहिलं काय? तब्येत बरी नाही काय? हा, माय काही चुकलं? सांग तर खरी तुम्हाला. आता पाय बरं, आज एवढा आनंदाचा दिवस आहे. राजेश बिचारा 3 दिवस तिकडे होता, तर तो वापस आला. किती खुशीचा दिवस आहे आपल्यासाठी. आणि तू अशी नाराज होऊन बसली आहे. तुमच्याजवळ कधी सगळ्यासाठी वेळ आहे, माझ्यासाठी वेळ नाही. फक्त वैशालीसाठी. माझ्यासाठी काहीच वेळ नाही तुमच्याजवळ. सगळ्यासाठी वेळ काढू शकता तुम्ही. अर्जंट येऊ शकता, जाऊ शकता, काही करू शकता. पण मला एक फोन नाही करू शकत, काही नाही करू शकत. नाही नाही वैशाली, अशी कशी बोलते तू? सगळा वेळ तर तुझ्यासाठी आहे माझ्याजवळ. आता कामासाठी जायला लागते बा मला. तू सांग, काम नाही करून तर कसं जमन? आपल्याला आपल्या भविष्याचा तर विचार करायला लागेल ना. म्हणून ये जात लागतेच मला कामासाठी. तू जर म्हणशील नको जाऊ तर नाही जात, सोडून देतो काम, राहू देतो, शेती करतो बाबासोबत. जमन काय सांग तुले? पण जेवढं मी इकडे कमावतो तेवढं मी शेतीतून कमावत जाईन काय मग? तू विचार कर बरं. नाही, नका सोडू, काम नका सोडू. मी थोडी म्हणून राहिली तुम्हाला काम सोडा म्हणून. मी फक्त वेळेची गोष्ट करून राहिली. सगळेले वेळ देता बा. किती वेळचे तुम्ही आले. आल्यानंतर 2 शब्द तरी माझ्यासोबत बोलले काय प्रेमानं? वैशाली कशी आहे का, काय आहे, ती तब्येत कशी आहे, शब्द बोलले नाही म्हटलं तुम्ही. वैशाली तू सांग मले, आता सगळे समोर, सगळे एवढ्या टेन्शन मध्ये असल्यावर मी तुला हेच प्रश्न विचारू काय? तू कशी आहे वैशाली, काय आहे? आता विचारणार तर होतोच ना मी रात्री. मग तू सांग बा, अशी नाराज नको होत जो थोड्या थोड्या गोष्टीवर. वैशाली ताई, वैशाली ताई, अमाय, काय चालू आहे कडे? बरं, मी नंतर येतो वैशाली ताई. अरे ये ना मोहिनी, ये. नाही, मगच येतो मी. वैशाली पाय, आता तू आहे ना, ते मोहिनी म्हटलं गेली इथून वापस, आहे ना? मग तिला काय वाटलं असन का, पाय बा काय करून राहिले हे, असं वाटलं असन का वैशाली ताईचा आणि भाऊजीचा रोमॅन्सच चालू आहे काय, असं वाटलं असन तिला, आहे ना? जा तिकडे, काही बोलता तुम्ही. वैशाली चालली काय वो? हा, चालली मी आता. मी काय म्हणतो, त्या आईचं काय झालं मग? टीनाचं नेलं का तिला पोलिस आहे ना? मग बापा तिथूनच नेलं तिले पकडून. आता पण तिचे मायबाप काय करायचं आहे काय नाही, तर तिची जमानत घ्यायची आहे का तिला राहू द्यायचं आहे? मी तर म्हणतो चांगला गुन्हा झाला पाहिजे तिले, म्हणजे चांगली शिक्षा झाली पाहिजे तिले.
गुन्हेगार आहे ना ते. हाव ना, एक पोरगी असून कोणाची हे नाही समजू शकत ते किती बदमाश असन ती. हा, थोडासा विचार नाही केला तिनं का बा ही मोहिनी अशी 2 जीवाची आहे, काही विचारच नाही केला तिचा. हा, मूर्खपणा सगळा. अन मग काय म्हणून आता पस्तावत बसन मग तिथं लागन तर. अरे विनोद, विनोद, राजेश रे, राजेश, मोहिनी, कोणी आहे का व घरात? का हो, हे तर पुष्पा काकू आहे. त्या कायला आल्या आता? तुम्हाला आवाज देऊन राहिलाय. आली असं कायसाठी? चल जाऊन पाहू, माहित पडते काय म्हणते तो. अरे विनोद, अरे काय रे त्या पोरीले अंदर टाकून दिलं? हा, शोभते काय रे तुम्हाला असं? काकू तिला शोभलं काय मग हे असं करणं? मित्र म्हणे, माझ्या मैत्रीण होय, दोघही जण, नातं चांगलं होतं, नात्याला काडीमा फासला तिनं, चांगलं वाटून राहिलं काय? हा, तुमच्या पोरीला शोभली काय ही गोष्ट? एका पोराला किडनॅप केलं तिनं, लग्न झालेलं आहे ती. हा, मित्र होय म्हणून काय झालं? असं कोणावर जोर जबरदस्ती करून कोणी लग्न करू शकते असते काय काकू? हा, बरं झालं त्यानं केलं नाही, नाही तर जबरदस्ती त्याला बायकोले मारायची धमकी देऊन राहिली तुमची पोरगी. हे काही शोभलं का तुमच्या पोरीले? हा, तुम्ही तुमच्या पोरीवर कधी रोख लावलाच नाही. कुठं चालली, काय चालली, कधी लावायचा प्रयत्न केला पता? कुठं चालली आपली पोरगी? रोज रोज काय काम आहे तिला कुठं जायचं? नोकरी तर तिथं करून राहिली पुण्यात, मग इथं कायले चालली ते रोज रोज? विचार केला काय कधी? हा, आणि आता आम्हाला बोलायला आले तुम्ही? आता काय करू रे बाबा, मलाच काय माहित. असं वाटलं मला का जात असं बाबा कुठं. आपल्याला माहित आहे का आपली पोरगी कुठं इथं चालली असं काम करून राहिली म्हणून? मायबापाला सांगून करते काय? मग मायबापाचा काय दोष आहे त्याच्यात? तूच सांग आता. आता पोरीचं लग्न व्हायचं आहे, बदनामी होते, चांगलं नाही वाटत. का पोरगी कोण जेलमध्ये जाऊन बसली होती बाबा, काय म्हणतील रे लोक? म्हणून समाजाचा लोकांचा विचार करायला लागते जरासा. पाय थोडंसं, पाय तिला आण, सोडून आण. विनोद, त्यावर लय उपकार होतील बापा मायावर. कायचे उपकार? काही उपकार गिपकार नाही करत आम्ही कोणावर. आम्हाला काही उपकार करायची गरज नाही आहे. हा, तुम्हाला बोलली मी त्या दिवशी पोरीविषयी, तर कशा तुम्ही माझ्या तोंडाला जमल्या काकू? कशा बोलायला लागल्या मुले? तूच तशी आहे, माझी पोरगी चांगली आहे, माझ्या पोरीवर आरोप नको घेऊ. किती बोलल्या मुले? माझी पोरगी घरीच आहे, माझ्या पोरीला बोलून राहिली. किती किती बोलल्या. हा, मी आता तुम्हाला फक्त विचारलंच होतं, काकू तुमची पोरगी कुठे गेली, काय गेली, तिला विचारपूस केली, तिला मी डायरेक्ट म्हटलं, तर तुम्ही किती बोलल्या होत्या मुले. लागन तर मी तुमची हर वेळेस मदत केली काकू, पण तुम्ही भुलून गेल्या म्हटलं. माय मोहिनी अशी नको म्हणू. ठीक आहे, लहान बहिणीसारखीच आहे ना, किती झालं तरी चालूच राहत असते. आता कोणी कशाने कोणी कशी असते व असं जर म्हटलं तर जमन काय? लग्न करायचं आहे तिचं मले. हा, लग्न होऊ दे माय पोरीचं, सोडून आणावं तिले कसं करून. बस बापा, आता कायसाठी सोडून आणायला लावता तिले? असे गुन्हेगार काकू मोकाट नाही फिरले पाहिजे, ते जेलमध्येच बरे दिसते. मी तर म्हणतो तिले चांगलं पोलिसांना झोडपलं पाहिजे, पोलीस स्टेशन मध्ये नेल्यावर चांगलं झोडपलं पाहिजे. याच्यानंतर असं करायचा तिने विचारच नाही केला पाहिजे कधी. नाही व, तशी नाही माझी पोरगी एवढी खराब. हा, चांगली आहे बिचारी तशी. आता कसं आहे, एखादी गलती होऊन जाते माणसाच्या हातानं, मग ते गलतीला काय सजा मानून एकदम तिला शिक्षाच देता काय? हा, एक गलती तर माफ करा तिला आता. काकू चांगली आहे तर मग चांगलं काम काऊन नाही केलं तुमच्या पोरीनं? वाईटच काम काऊन केलं? अन माणसासारख्या माणसाला किडनॅप केलं तुमच्या पोरीनं, ते दुसऱ्याला पैसे देऊन केलं म्हटलं. बापा पुष्पा, तू कशी काय आली व इकडे? त्या पोरीचं दुःख नाही झालं का तुला? ती पोरगी जायलात केली तर? झालं ना बाई, सरला बाई, लय दुःख झालं मला, पण काय करू, त्याच्यासाठीच आली मी तुमच्या घरी. त्या पोरायला म्हणून राहिली, आता सोडून द्या तिले, सांगून द्या पोलीस वाले का चूक झाली तिची, आता एवढ्यानं सोडून द्या, एखादी गलती माफही करायला लागते. तर नाही म्हणते बाबा ते. तुम्ही सांगा ना व सरला बाई, तुमच्या पोराले सुनीले सांगा ना जरासं सोडून द्या म्हणा. एकुलती एक पोरगी आहे बापा माईवाली, 2-4 पोरी नाही आहे मले. आता पोरग तिकडे चाललं गेलं, कशी हे जवळ आहे आपली तर गमते मले जरासं. काय म्हणन लोक, तुकन नाही का मायावर? पोरगी म्हणून जायला जाऊन बसली म्हणून पुष्पाबाईची असेच म्हणतील ना मला सरलाबाई. असं काकू सोडूनही दिलं असतं आम्ही तिले, काही विषय नव्हता. हा, पण आता तुमच्या पोरीचा गुन्हाच तसा आहे. आज म्हटलं 3 दिवस झाले त्यांना काही खाल्लं नाही, पेल्लं नाही. हा, किती घाबरला आहे तो. मग आला तेव्हापासून झोपलाय म्हटलं. झोपलो नाही म्हणे दादा मी, डोळ्याला डोळा नव्हता म्हणे. जेवायला तर तुमची पोरगी रोज नेऊन दे म्हणते, तरी तुम्ही कधी लक्ष नाही केलं. आपली पोरगी कधी जेवायचं नेत नाही, कुठं जात नाही. अशी कशी पाहिजे जेवायचं नेऊन राहिली, कोणासाठी नेऊन राहिली? काही विचारा पुसायला तर पाहिजे ना जरासं पोरीले. ऐकत नाही ना बापा, ते ऐकत नाही. तिला म्हणाव ना आपण, तर ते माझ्या जराच ऐकत नाही. ते जराशी बापाले दबते तर दबते, नाही तर ते कोणालाच दबत नाही. तुले म्या मागल्या दिवशी म्हटलं पुष्पा, लग्न करून टाकू पोरीचं. हाय, चांगले 2-4 स्थळही आले तुझ्या घरी, 2-4 ठिकाणचे पाहुणे आले, त्या करायला नाहीच पाहिजे होतं काय? हा, कसंही कमी जास्त करून टाकावं अशा पोरीचं लग्न. मग तिला काय घेऊन बसतं काय? वज्जर साजरीच आहे तर. सरला बाई, मी तर करायला तयार आहे व, पण तिनं हो म्हटलं पाहिजे ना. आता त्या दिवशी एवढे साजरे पाहुणे आणले होत्या रत्नानं, किती चांगलं पोरग होतं. हा, तिच्या जोड्याला जोड होतं म्हटलं पोरग. तरी बाई साहेबा, किती वेळ लावला तयारीले. मला अंदर जाऊन तिले 10 वेळा मिनटा करायला लागल्या, घाल नऊ बाई साडी, घाल नऊ बाई साडी. तेव्हा कुठं तिनं साडी घातली? हा,
बरं ठीक आहे, घातली बापा. मोठ्यानं घातली, गेली पाहुणे समोर, त्याला पसंत आली. मग आता ते काय म्हणते बोलून घ्या म्हणे बा तुम्ही. हा, दोघं जण काय बोलायचं आहे काय नाही. तर हे गेले ना बापा, मी म्हटलं फालतूच लावलं येईन, बोलून घ्या ना आणि चालून घ्या ना. हा, बोललं नाही तर बरं झालं असतं. पण कायच ह्या पोट्टीने त्याला काय सांगितलं ना काय नाही. टिकून आलं, पोरग म्हणे मला पसंत नाही म्हणे पोरगी. झालं, पहिले त्याला पसंत होती, मग त्याला अचानकच पसंत नाही होती. मग काय करावं आता सांगा. अशी करते हे, अशी पाहुणे बिचकवून टाकते पाहुणे आले म्हणजे. मग मी काय करू आता त्याला, सांगा बरं तुम्ही. काकू, एक गोष्ट सांगू काय मी तुम्हाला आता सरळ मतानं, ऐका तर पहा बा. सांग ना बाबा, आता चुकलं म्हणजे तर आपल्याला कोणाचंही ऐका लागते हो माय. सांग, तूही सांगून द्या आता काय गोष्ट होय तर. माय म्हणणं एकच आहे, पोरीले जमानत घेऊन घ्या अन तिचे मामा गिमा कोणी असन ना त्याच्या गावाला नेऊन घालून द्या. बस, तिला इथं ठेवूच नका आता. जर ते तिकडे जात असन ड्युटीवर तर तिकडे पाठवून द्या, नाही तर मग मामाच्या घरी पाठवून द्या तिले. तोपर्यंत तुमची पोरगी नाही तर सारखी काही राहत नाही. कोणाचं ना कोणाची जिंदगी खराब केल्याशिवाय राहणार नाही म्हटलं ते. अरे हो, जमते रे विनोद तसं. फक्त जमानत देऊ दे बा माया पोरीले. मनात नका हे टाक जा. दोघं तिघे भाऊ करू नका बापा, अशा माया पोरीचं नुकसान नका होऊ देऊ. आमच्या मागं पुढं कोणी नाही रे बा, माय पोरगा राहते तिकडे. आता तुम्हालाच मी पोराईसारखं मानतो, कोणतं काम सांगतो. हा, काही अडचण असली तर तुमच्याच घरापर्यंत धावपळ करत येतो. पण तुमच्या पोरीनं ठेवली नाही ना काकू काही. तुमच्या पोरीनं ते यायले सगळे भाऊ मानून मस्त काय म्हणते तर चांगलं नातं निभवा लागत होतं. पण नाही, तसं तर केलं नाही, पण नुकसान करून ठेवलं. हा, मग एवढं सगळं झाल्यावर आता कोणाचं मन लागते. काय करतं बाई, आता जहर खायचीच पै आणली बाया पोरीनं. मी तरी काय करू, तोंड दाखवायला जागा नाही ठेवली कुठं. सगळ्या बाया मला आजूबाजूच्या म्हणते काय झालं पुष्पाबाई, काय झालं पुष्पाबाई. त्याला काय माहित नाही काय. हा, पण मला विचारते, आता काय करू मी. पहिले मी त्या पोरीला किती साजरी समजो. हा, मोहिनीनं मला 2-3 डाव म्हटलं का नाही तर मी काय म्हणू हटवा, ते पोरगी अशी आहेच नाही, ते पोरगी चांगली आहे. किती वेळा म्हटलं व माझ्या घरच्याचा सुनीचा लोभ नाही केला, पण त्या पोरीचा केला म्हटलं. हा, हाय बा आपल्या पोरीसारखी, हाय बा आपल्या पोरीसारखी. पण माया पोरासोबत एवढा मोठा खेळ केलून राहिली ते. हा, तरी मी तिला चांगलं म्हणू. माया पोरानं काय बिघडवलं तिचं. माया पोराला पैसे देऊन किडनॅप केलं तिनं. लय पैसा दाटला काय त्या पोरीजवळ. लयच पैसे आले तिच्याजवळ. का तुम्ही दिले तिले पैसे एवढे. कुठं बसरला बाई, आम्ही कुठं दिले बापा पैसे पैसे. आम्ही नाही दिले पैसे तिले, तिच्याच जवळ पैसे आहे बापा. ती एवढा जॉब करते, एवढी इंजिनियर झाली. हा, एवढाला पैसा कमावून राहिली तिथं, तर काय ते काय पैसे आम्हाला देऊन राहिली काय. तिचे पैसे तेच ठेवून राहिली, तेच पैसे असून तिने दिले. अरे विनोद दादा, कधी आला तू? माहीतच नाही मला तर. कालच आलो रे मी. तू आला नाही, मग आला होता म्हणते पहिले, तर मग त्याच्या बाद नाही आला. हाव काय दादा, मग काय झालं राजेश दादाचं? जा लागन ना आज आपल्याला पाहाले. बापूजी भेटले ना राजेशजी. आणलं ना राजेशजीला, सोडून आणलं ना आम्ही, रात्रीच आणलं. अन तुम्ही आले नाही, मग आम्ही तुम्हाला काही फोन लावला नाही. परीच्यावर लावला तर परी काही उचलत नाही. अन तुम्ही म्हटलं नसन म्हटलं घरी. काय बोलता बहिणी, खरंच? मग कोणाचा हात होता त्याच्या मागं? तुम्ही म्हणे त्या पोरीचाच होता काय मग टीनाचा? तिचाच होता, तिनंच करून ठेवलं होतं किडनॅप. ते तिथं सापडली. अन माहित आहे, राजेशजीचा फोन तिच्या खोलीत सापडला म्हटलं घरात. हा, पण ह्या काकूनं जरा असं सांगितलं नाही का ह्या फोन आमच्या इच्छा होई नाही बा का काही नाही. आपल्याला सांगितलंही नाही म्हटलं. अरे बा, मला माहितच नव्हतं राजेशचा फोन होई. अब तो फोन बंद दिसला मला. वाजला गिजला असता तर मला माहित पडलं असतं. पण बंद होता तो. मी म्हटलं बाई असं म्हटलं हिचाच. हा, दुसरा गिसरा घेतला असन तर आपण कायले एवढं लक्ष द्यायला जातो. म्हणून मला जर माहित असतं ना राजेशचा फोन होय तर मी पहिलेच घेऊन आली असती. काकू, आता तुमची काय चूक आहे त्याच्यात? पोरगी तशी निघाली तर तुम्ही काय कराल त्याच्यात? सांग बा सुमित, मी तेच म्हणून राहिली यायले. आता माही काय चूक आहे बाबा त्याच्यात. ते तशी वागून राहिली. मी म्हटलं काय तिले तशी वाग. मी म्हटलं काय तिले राजेश सोबतच लग्न कर, तुला कोणी भेटणारच नाही असं म्हणतो का बाबा मी तिले. पण काय करू, ते पोट्टी ऐकतच नाही. 2-4 पाहुणे उठून चालले गेले राजा घरून. आता वय होऊन राहिलं तरी पोट्टी म्हणते मी लग्न करतच नाही. त्या दिवशी मला म्हणे मी राजेश सोबतच लग्न करतो म्हणे. आता मला असं वाटलं बाबा अजून कोणी राजेश असन. हे नाही लक्षात आलं का ह्याच राजेश होय म्हणून. काकू, एवढं सगळं म्हटल्यावर तुमच्या तर हे ध्यानात यायला पाहिजे होतं ना का बा राजेश म्हटलं राजेशच गायब झाला. तर मग हिनं तर गोष्ट काढली होती. हा, लग्न करायसाठी तर होऊ शकते ह्या तर नसन. याच्यासोबत हे फिरते जाते येते असं तुम्ही विचार नाही करायला होतं जरासा. काय करू बाई, एवढा विचार आलाच नाही बाबा माझ्या डोक्यात. हा, एवढं डोकं चालते काय माया आता का माझ्या वय राहिलं डोकं चालायचं. हा, कसं तरी आता मी सांभाळतो सगळं. त्याच्यात हे पोराच्या यानं पोरीच्या यानं माझ्या जास्तच डोकं खराब होऊन गेलं. अजून पुट्टी आली तेव्हापासून चालू आहे डोक्याला ताप. मला एकटीला स्वयंपाक करायला लागते, सारं करायला लागते घरातलं. काकू, तुम्हीच करता सगळं, तर पोरगी काय खाते मग? ते काय तुमच्याच भरोशावर खाते काय? मग नाही तर काय मी करतो ते खाते. आता पण 3 दिवस झाले, पण हो कडे ही गोष्ट लक्ष द्या जोगतीच पाहिजे होती. 3-4 दिवसापासून ते स्वतःच स्वयंपाक करून राहिली होती. रोज स्वयंपाक करे म्हटलं, सकाळी आणि संध्याकाळी ताता स्वयंपाक करे आणि मग डबा घेऊन जाय.
मला असं वाटलं का जात असेल बा कुठं मैत्रिणी मैत्रिणी असेल तर मी काय नाही एवढं लक्ष द्यायला जातो. तर हे होय मग ती गोष्ट. राजेश बरं झाला राजा तू आला. हा सांग ना रे येईल बाकीच्या इले आता सोडून द्या ना म्हणा तिले. हा रातभरापासून पोरीची जात आहे ते आणि त्या जेलमध्ये बंद आहे. चांगलं वाटते काय रे बाबू? सोडून द्या म्हणा रे तिले. काकू मी तर म्हणतो तिला एका जन्मठेपच झाली पाहिजे. बिलकुल बाहेर नाही आली पाहिजे 5 मिनिटासाठी. हा काय कामाची काकू अशी पोरगी तुमच्याही कोण्या कामाची? काय करता तिला घरी ठेवून? इथून सुटून ये अजून घरी तसंच करणार आहे ते काही चांगली राहणार आहे का तुमच्या मतानं? बरं येतो बापा मी आता. तुम्ही नाहीच म्हणता तर मग काय करू? येतो मग मी. राजेश दादा कुठं होता रे तू? लय शोधला आम्ही तुले. कुठच्या कुठं पाहिले काही हिंडलो. हा पोलिसाले काय सांगितलं पण तू कुठंच नाही भेटला दादा आम्हाला. काय माहित बा कुठं होतो काय होतो. मला इथून पट्टी बांधून नेलं ना डोळ्याले. मला काही माहित नाही का मी कुठं होतो काय होतो काहीच नाही. त्याच्याच्यानं मी काहीच सांगू शकत नाही. पण दादा सांगू शकते कारण दादा बरोबर आला तिथपर्यंत. म्हटलं दादा रे असं मुसीबतच्या गोष्टी कशा काय समजते काही समजत नाही मला. अरे सुमित कशी आहे रे परिगिरी कशी आहे तिला काऊन नाही घेऊन आला? आई तिले काय नाही ते म्हणे मी काही येत नाही म्हणे. तुम्ही जा म्हणे म्हणून मग मी एकटाच येऊन गेलो. मग बापूजी काय म्हणते आता? चांगली वागते परी? चांगली राहत असेल ना आता? दुसऱ्या ठिकाणी गेले राहिले तर मग भाड्यानंच आहे काय? राहिलो वहिनी काही दिवस भाड्यानं. पण मग बसले माहीत झालं मी भाड्यानं राहून राहिलो म्हणून. बसले असं वाटलं का काय बात आहे आपल्याजवळ घर आहे सगळं आहे तरी याले भाड्यानं राहू द्याव. तर मग ते बसनं बसचा बंगला होता नाही रिकामाच होता तो दिला मग आम्हाला वापरायला. आता सुमित आता येऊन जा ना घरी. काय करतं तिकडे राहून? हा तुम्ही काय दोघं सपातच नाही का परिवारात? आता आपलं परिवार पूर्ण होऊन जाते मग. एकटा तू तिकडे. हा एकट्याची माहिती आहे हिंमत नाही चालत. पण आज तिघं भावाची एकता होती म्हणून आज माझ्या शोध लावू शकले म्हटलं. हा नाही तर होऊ शकलं असतं काय हे काम. म्हणून म्हणते काही एक सोबत राहिलं ना तर ते चांगलं राहते. येईन दादा मी पण सध्या नाही येत. जोपर्यंत मला बाबा बोलवत नाही तोपर्यंत मी येणार नाही. मी बाबाच्या म्हणण्याशिवाय येणार नाही. पायही ठेवणार नाही घरात. मी कुठेही राहीन काही करण पण जोपर्यंत बाबा म्हणणार नाही ना तोपर्यंत नाही येणार घरात. एवढी काय जीत पकडायला लागते रे? हा बाप होय शेवटी बाप बोलतच असते. मग बापानं बोललं म्हणून काय लेकरांना काय दुनिया सोडून द्याव काय? काही बोलणं आपलं. जाय घेऊन येजो तिले परीले. राहा लिहून जाजो इथं जसा केला तसा. मग जॉब चांगला चालू आहे का आता? हा चालू आहे आपला कामापुरता जसा चालू असते तसा. चाल मग जेवण करू आता सोबत. हा मस्त जेवण करून घेऊ सगळेजण आता सोबत. नाही दादा आता काही करत नाही. घरी स्वयंपाक करून ठेवला आहे परीनं. मी घरीच जेवतो. इथं स्वयंपाक मग वाया जाईल ना. घरी जाऊन जेवतो मग. बरं येतो मग दादा. बरं झालं तुला पाहून ना लय चांगलं वाटलं. आनंद झाला म्हटलं. अन पाय आता स्वतःची काळजी घेजो. आता असं नुकसान झालं नाही पाहिजे. पण दादा मला हे नाही समजलं ते एकटी पोरकीच पोरगी तू तिला धक्का मारून किंवा एखादी झापड मारून तर तिथून निघून जाऊ शकत होता. हा मग काऊन थांबला तिथंच? पाय सुमित आता गोष्ट कशी आहे. आपल्याला कोणा लेडीजवर हात उचलायला आपल्या आईवडिलांना काही शिकवलं नाही. बरोबर. शिव्या देणं नाही कोणावर हात उचलणं नाही हे शिकवलं नाही. मग माझा हात कसा उचलणार आहे कोणा पोरीवर? तूच विचार कर आता. माणूस जर असता त्याच्या ठिकाणी तिच्या ठिकाणी तर त्याच्यावर दिले असता 2. तरी मी एक दिवस तिच्या नजरेतून सुटलो आणि निघालो. ते दोघं होते 2 पोरं ठेवले होते तिनं तर ते झोपले होते. मग मी निघालो आणि बाहेर गेलो तर ते आली ना तिकडून आली ना मोठमोठ्याने आवाज द्यायला लागली. तसेच हे 2 जण आले मला धरलं. नाही तर मी तिथून पैनारच होतो त्या दिवशी. पण ते येऊन गेली तर ते मला काही पहिलं झालं नाही. सक्सेसच नाही झालं ते. हे बरोबर आहे दादा तुझं. हा त्या विचार केला म्हणा त्या गोष्टीचा पण तिनं विचार नाही केला. म्हणून म्हणते समोरचा जर विचार नाही करत आपल्याने विचार नाही करायला पाहिजे त्याचा. मग अरे पण उलट तिनं माझ्यावरच केस केली असती. मी मारलं गेलो असतं तिले तर म्हणून नाही केली. म्हणून नाही मारलं मी तिले. काय करतो आपल्याला भ्या लागते. आपण कसे संसारवाले माणसं आहे. मग आपल्या मागं घरदार सगळं लागलं आहे. आपल्याला थोडंसं भ्याच लागते. तिच्या मागं काय आहे? तिले कोणता गम आहे कोणा गोष्टीचा? पैसा आहे अदला आहे आणि डोक्यात फरक पडला आहे तिच्या थोडासा. बरं सुमित थांब ना रे. नाही ना दादा जा लागते ना मला. जातो आता जरासं फ्रेश गिश होतो. जेवण तर करायला लागत नाही मला. आणि मग थोडासा बाहेर जायला लागते मला काम आहे. आणि गाडी कुठे आहे रे तू कोण पैदल फिरून राहिलाय? दादा माझी गाडी बिघडली तर गॅरेजवर ठेवली आहे. आणि म्हणून मी पैदल फिरून राहिलो. बरं येतो मग मी. काय थांबे सुमित आई नाही थांबत तो आता. ते तिकडे परी आहे ना मग कसं थांबन तो. एकटा असता तर थांबलाही असता. काय म्हणे मग गेली होती ना तू विचारपूस करायला? काय म्हणे येतो म्हणे पोलीस स्टेशन मध्ये. येतो म्हणे काय केस वापस घेतो म्हणे. नाही म्हणतात होते घरातले सगळे एका काढून नाही म्हणते. सगळेचे सगळे एका बाजूने झाले म्हटलं. हा एकही असं नाही म्हणून राहिलं का नाही बा जाऊ दे जे झालं ते झालं. हा एकही नाही म्हणून राहिलं म्हटलं घरातलं असं. तर माझ्या भिंतीला तरी काय म्हणावं. हा कोण्या तोंडाने म्हणावं ते पोरीनंच गुन्हा केला एवढा. काही झालं नाही त्याच्या पोराच्या जीवाला कमी जास्त म्हणून बरं आहे. नाही तर 3-4 दिवसापासून त्यानं खाल्लं नाही पेल्लं नाही काही झालं असतं तर काय भरून दिलं असतं काय आपण त्याचं पोरगं. या पोटीला समजत नाही अक्कल नाही लहानशी आहे काय ते आता जाऊन बसली तिथं आता.
आता सोडून तर आणाच लागन आपल्याला, नाही काय? बरं चल, आपणच जाऊ दोघं जण. मी पाहतो वकील गिकील भेटला तर पाहतो. चला मग आता जाऊन पाहू बाबा, आता आपल्याला तर जाच लागन. अन ते येते आता तिकडले. विनोद येईन, राजेश येईन, मोहिनी येईन. आता म्हटलं तर खरी मी घ्या म्हटलं, मागं घेऊन घ्या म्हटलं. नाही निदान तिचा तर आमचा तरी विचार करा म्हटलं जरासा. राजेशजी, तुमच्यासोबत मी येतो ना पोलीस स्टेशन मध्ये. मोहिनी तू काय येत आता? तुला लय दगदग होईन म्हटलं तिथे येशील तर. पहिलेच ह्या 2-4 दिवसात तुझ्या मागं लय दगदग झाली. तर मला नाही वाटत आता. आता 5वा महिना चालू आहे ना तुले. कायलेच विनाकारण आता दगदग करून घेतो तू. मला तिकडून येऊ दे, मग आपण जाऊ थोडंसं दवाखान्यात. चेकअप करायला लागेल ना आता या महिन्याचं. त्याच्यासाठी जाऊ आणि पाहू डॉक्टर काय म्हणते तर. कारण का तुला खूप दगदग झाली आता. मला नाही वाटत तुला आता अजून त्रास दिला पाहिजे म्हणून. राजेशजी, कायचा त्रास आहे त्याच्यात? हा, आता मी फिरली नसती, कोणाच्या पाया पडली नसती, कोणाला काही म्हटलं नसतं, बोलली नसती, तर कसं जमलं असतं तुम्हीच सांगा आता. हा, नवऱ्याला तर सोडून आणणं बायकोचं कर्तव्य आहे. बाया तर कुठून कुठून सोडून आणते नवऱ्याले. मग नाही तर तुम्हाला कुठेही असतं ना तरी पाहून आणलं असतं. भाऊजी आले म्हणून, नाही तर आम्ही कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला आज आणणारच होतो घरापर्यंत. मला माहित होतं, मला गॅरंटी होती. मी टीनाने म्हटलंही होतं, मोहिनी तुझ्यापर्यंत जरूर पोहोचन म्हटलं. हा, जरूर माझ्या शोध लावणच म्हटलं. तुला असं वाटत असं म्हटलं का तू हुशार आहे म्हणून, पण मोहिनी तुझ्यापेक्षा हुशार आहे म्हटलं. मोहिनी इज द ग्रेट म्हटलं. राजेशजी, मानलं ना तुम्ही मग मोहिनी इज द ग्रेट म्हणून? हा बा, मानला आता. पण मी काय म्हणतो, आता काही तू येऊ नको, राहू दे. दादा आहे, मी आहे, दोघं जण चाललो जातो आम्ही. सोडू नका पण राजेशजी तिले. ठीक आहे, मी नाही येत लागन तर, पण तिले सोडू नका. नाही तर मग बस माफ करून द्या तिले, जमानत देऊन द्या, असं तसं केस वापस घेऊ नका. तिले चांगली शिक्षाच झाली पाहिजे असं तरी मलाही वाटते, आणि आपल्या सगळ्या बहीण भावाईले वाटते म्हटलं. काहून का तिनं केलंच तसं. आज तुमच्यासोबत केलं, उद्या अजून कोणासोबत करून राजेशजी ते. हा, कदाचित अजून डबल तुमच्याही सोबत करू शकते. मग मला तरी असं वाटते, मला लय भीव लागते आता ह्या गोष्टीचं. मी खूप म्हटलं मुठीत जीव घेऊन होती म्हटलं आता एवढे दिवस. तुम्हाला नाही माहित काय कंडिशन होती तर. अरे बा, मग काय कंडिशन होती तुलेच काय माहित आहे? ते कुठं ठेवलं होतं मला, काय ठेवलं होतं अंधाऱ्या खोलीत तिथं. हा, रात्रभर एकटा राहो. हे मला काय जेव्हा खावायचं दे आणि वापस येऊन जाय. अजून सकाळी ये मग जेवायचं घेऊन. चहा नाही, पाणी नाही, आंघोळ नाही. 3-4 दिवस झाले आंघोळ नाही केली, अंगाला पाणी नाही लागलं. मग जेवण तर नाही केलं. पण काल तिनं मला वचन दिलं होतं, म्हणे मोहिनीची शपथ आहे म्हणे तुम्हाला. म्हणून मी जेवलो म्हटलं. हा, नाही तर मी 2 दिवस तर जेवलोच नाही. तिसऱ्या दिवशी मग थोडंसं जेवून घेतलं. बरं, तुम्ही पडून जायचा प्रयत्न काऊन नाही केला राजेशजी? हा, ती एकटी पोरगीच तर होती. केला नसं काही मोहिनी मी पडून जायचा प्रयत्न. अरे मी जसं पडून गेलो बाहेरपर्यंत आलो बरं. पण ते 2 पोट्टे होते ना, लंबून टिंगू, ते हिनं ठेवलेले, तर त्यानं मला पकडून आणलं ना, वापस आणलं ना, अंदर ठेवलं. मग तेलही तर पकडायला लागन ना राजेशजी, त्याचा तर हात आहे ना, तेले नाही पकडायला लागन काय मग? मला नाही वाटत. मला असं वाटतं ते पोरं चांगले आहे, पण आता ते मजबुरी होती त्याची. थोडेसे पैशासाठी केलं त्यानं. हिनं त्याला पैसे नाही दिले म्हटलं. मग आता काय करू? तेच तर बिचारे थोडेसे आहे. आणि मला ते कधी दिसले ना तर मी त्याला सांगन समजून गोष्टी. सुधारले तर सुधारले. त्यानं कधी काम केलं नाही आहे म्हणा हे. त्यानं त्या दिवशी गोष्टी करत होते ते मी ऐकलं त्याच्या. पण इले नका सोडू कडे, इले सोडूच नका आता. नाही, इले कसं सोडन? इले सोडत नाही. इले तर कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे म्हणून बा. हो ना, आता नाही सोडत मी इले. अरे राजेश, चाल ना रे, चाल ना, जा लागते ना. राजेशजी, भाऊजी आवाज देऊन राहिले तुम्हाला. हा दादा, आलो येऊनच राहिलो आहे. मोहिनी चाल मग, येतो मी. काय तू आता आराम कर, दगदग बिलकुल करू नको. अन काय म्हणते तर दवाखान्यात चालतो मग. आज चालतं का उद्या चालतं? दवाखान्यात चालतो पण. हा ना राजेशजी, तुम्ही येऊन तर जा पोलीस स्टेशन मधून, पहिले काय होते काय नाही माहित तर पडते तिथं. बरं ठीक आहे, या तुम्ही. बरं, आता तुम्हाला वाटत असेल ना टीनाला शिक्षा झालीच पाहिजे म्हणून, का सोडून द्यायला पाहिजे तिले? हा, आता तिची आई म्हणते, तिच्या आईच्या तोंडाकडे पाहून आपल्यालाही अशी कदर येऊन राहिली का बा आपण तिला सोडून द्यायला पाहिजे. एक तरी गलती तिची माफ केली पाहिजे. पण याच्यानंतर तिनं अशी गलती केलीही नाही पाहिजे. असं वाटते का शिक्षाही झाली पाहिजे तिले. करावं तर काय करावं, विचारच आहे नाही काय? सांगा मग तुम्ही कमेंटमध्ये, म्हणजे मग मलाही थोडंसं सपोर्ट होते काय करायचं काय नाही म्हणून. आणि काल वैशाली भुजबळताई यांच्या लग्नाचा वाढदिवस होता, पण आपल्याला त्यांनी कमेंटमध्ये सांगितलं नव्हतं, त्यामुळे आपल्याला माहीत पडलं नाही. पण तरी पण ताई, तुम्हाला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा मोहिनीकडून आणि पूर्ण टीमकडून. तसंच आज आपल्या मीराताई गजबिये यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे, तरी पण त्यांना सुद्धा लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तसेच जे मी मोहिनी व्हिडिओ बनवते, तिचे नाव आहे सुषमा गुल्हाने, त्यांच्या पण लग्नाचा वाढदिवस आहे आज, तर त्यांना पण लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही कमेंटमध्ये सुषमाताई गुल्हानेला
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा द्या, अशीच माझी तुम्हाला विनंती आहे. तरी पण आजचा व्हिडिओ इथे संपू आपण, आणि उद्याचा व्हिडिओ पहा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू मग आपण आता उद्याच्या व्हिडिओत.